सोहम सर मला सतत सांगायचे की त्यांचं आणि तुमचं आता काहीच रिलेशन उरलं नाहीये, त्यांना घरी समजून घेणारं कोणी नाहीये, म्हणून ते माझ्या प्रेमात पडले. ताई अजून बरंच काही आहे, पण मी नाही तुमच्याशी शेअर करू शकत. आजोबा हा घे प्रसाद. या नमस्कार करत्या. करा करा. अखंड सौभाग्यवती भाऊ. हे जे कठीण व्रत तू करतेस ना, निश्चयाने करतेस ना, याचं पुण्य तुला मिळेलच. पण माझे नातू आणि पंटू यांना सुद्धा त्याचा लाभ होणार आहे. हा मी सांगतो, मला खात्री आहे ना. गुड गर्ल इन इंडिया. आई घे प्रसाद. नमस्कार करते. हा करा. ही राहा बाळा, सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. बाबा प्रसाद. नमस्कार करत्या. सुखी रहा. शुभ्रा, अगं तुझा 8वा सोमवार आहे ना हा? पाहिलं, म्हणता म्हणता अर्ध झालं की व्रत तुझं पूर्ण. बघ सोहम, तुझ्यासाठी किती कष्ट घेते, ते तुझ्यासाठी केलं तिने हे व्रत. खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच केलंय. खरंच शुभ्रा, सुरुवातीला तुला असं वाटलं असेल ना की हे तुला झेपेल का नाही, जमेल का नाही, वाटलं ना असं? आयुष्याचं पण असंच असतं शुभ्रा. आपल्याला वाटतं सुरुवातीला मला हे जमेल का नाही, माझ्याच्याने होईल का नाही, हे झेपेल का नाही, पण देव ना आपली परीक्षा पाहत असतो. आणि एकदा त्या परीक्षेला तू पास झालीस ना, मग नंतर सगळं सुखच सुख आहे बाळा. अरे सोहमसाठी प्रसाद. सोहम घे. आई हा तुम्हाला राहू दे, त्याच्यासाठी मी आणते. बरं. वा वा वा, मला अभिमान आहे माझ्या नाचसुनेचा. बघितलंस, माझी नाचसून एक कठीण व्रत किती निष्ठेने पूर्ण करतेय. मला अभिमान आहे त्याचा. अरे ती हे मनापासून काम करते. तुझं काय? माझं काय? तू का उभास इथे? हा, जा माझ्यासाठी नाश्ता कर, पुण्य मिळेल तुला. नाही नाही दत्ता, मी माझं काम करतोच आहे, पण ते देवाच्या परीक्षेला घाबरून नाहीत. मला ते काम आवडतं म्हणून. अरे काय माणूस आहे? अरे परमेश्वराची भीती बाळग वर्ण बघतोय, लक्षात ठेवतो. बघू दे ना, जो चुकीचं वागतो त्याला देवाची भीती. काय सांग, बरोबर ना? मी चुकीचा वागतच नाही, मी कशाला तुझ्या देवाला घाबरू? अहो जाऊ द्या ना, शांत व्हा ना आता. असं याला सांगा, ह्याला सांग माझं कडाक्याचं भांडण होईल असं. बाबा तुम्ही तरी सोडून द्या. तू याला सांग, ह्याला सांग, हे माझं घर आहे, माझं घर आहे. हा, माझ्या घरामध्ये ज्याचा परमेश्वरावर विश्वास नाही त्या माणसाला जागा नाही. एक मिनिट, मला हे मानणं नाहीये. हे घर माझ्या बायकोचं पण आहे, माझ्या मुलीचं पण आहे, आणि माझा हक्क आहे या घरावर. अहो थांबा ना, शांत व्हा ना जरा. अरे कसा कसा बोलतोय बघ माझी. अरे तुला जिभेवर काही तार तंत्र? अरे मोठ्या माणसाची बोलायची का पद्धत आहे का नाही तुला? अरे काय माणूस, छोट्या माणसांची कसं हवं हे सुद्धा याला कळत नाही. अहो थांबा ना, ऐकत हे घ्या प्रसाद घ्या. बाबा तुम्ही प्रसाद घ्या, बस झालं आता. जास्त अहो काय हा घे, तो दे मला. घे. सोहम, शुभ्राकडे बघून झालं असेल तर प्रसाद घे. ना सोम, तू शुभ्रासाठी जे करायचं होतं केलंस ना? शुभ्रासाठी काय करायचं होतं? अरे काय करायचं म्हणून काय विचारतो? अरे माझी लेक एवढी तुझ्यासाठी उपास तापास करते आणि तू तिच्यासाठी काहीच करणार नाहीस. म्हणजे तिन्ही घरामध्ये एवढं निर्जळी उपास करायचे तुझ्यासाठी, आणि तू मात्र बाहेर जाऊन हवं ते खायचं. हे बरोबर आहे का? अरे अर्धांगिनी आहे तुझी ती. पाप पुण्यामध्ये नवरा बायकोचा समसमान वाटा असतो असं म्हणतात. दत्ता म्हणाला तसं तिने पुण्य कमावलंय तुझ्यासाठी. मग तू तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे की नाही? नाही म्हणजे हे व्रतभीत एवढं काही कठीण करू नकोस, तुला काही जमणार नाही ते, पण जमेल तेवढं कर आपलं. हो सोहम, हे बरोबर बोलतात. तू ना काहीतरी शुभ्राला दिलं पाहिजेस छानपैकी. तू काहीतरी कर ना तिच्यासाठी, कष्टाचं चीज होईल तिच्या. हा ये शुभ्रा.
बोल ना शुभ्रा, काय हवंय तुला? जे हवं ते मग. मला जे हवं ते देशील सोहम? देईन ना, तू मागून तर बघ. जास्त काही नकोय. मला तुझ्याकडून एकच गोष्ट हवी. माझी शपथ घेऊन सांग की तू माझी साथ आयुष्यभर सोडणार नाहीस. कायम माझ्याशी एकनिष्ठ राहशील. एवढंच? काय शुभ्रा, तू सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार तरी करू शकतो का मी? शुभ्रा, आयुष्यभर मी तुझी साथ दे, कायम एकनिष्ठ राहीन तुझ्याशी. हा, काय सुंदर सुरुवात झाली आजच्या दिवसाची. खरंच मस्त जाणार आहे आजचा दिवस. हो मी नाश्ता करते सगळ्यांसाठी. हो. बरं शुभ्रा, नाही ऍक्च्युअली काय झालं, तू पूजा करत होती ना म्हणून मी थांबलो होतो इथे. तुझं हे ब्रेकफास्ट होईपर्यंत मी वॉक घेऊन येतो. आल्यानंतर ब्रेकफास्ट करेन, ठीक आहे? थांबा. हा, आणा आणा. आजोबा हे घ्या. असू ते, ठेव ठेव. हा, बरं मला आणि माझ्यासाठी 4-5 लाडू डब्यात दे. बर. असं कोण येणार आहे स्पेशल वॉकला? दररोज मी जातो ना, तर माझे 5-6 मित्र झालेत, त्यामुळे त्यांच्यासाठी मी घेतोय प्रसाद म्हणून. मित्र की मैत्रीण? अहो राहू द्या ना आता. शुभ्रा, जाग तू लाडू आणून दे का डब्यामध्ये बाबांसाठी, ना त्या दोघांचं परत सुरू होईल. काय तुम्ही? देतो दत्ता, तुझ्या मैत्रिणी आपलं हे मित्रासाठी लाडू देतो. अहो कात्री तुमच्याकडे कोणाकडे कात्री? कापूनच टाकतो. आलो हा मॅडम, ते जरा फोन. सावकाश जा. आलो. बाबा तुम्ही बसा. हो बसतो. आई ग देवा. बाबा, एवढे लाडू भरून झाले की ब्रेकफास्टची तयारी करायला घेऊया. शुभ्रा, बाहेर सोहम जे काय बोलला ते तुला खरं बिरं वाटलेलं नाही ना? नाही, त्याच्या म्हणण्यावर जाऊ नकोस. बाबा, मला नाही माहिती की सोहम खरं बोलतोय की खोटं, पण मला अजूनही आशा वाटतेय बाबा की सगळं नीट होईल. शुभ्रा, कधी कधी मला कळतच नाही, खूप टेन्शन येतं तुझं. बाबा, काय झालं? इतकी कशी ग तू इनोसंट आहेस? हा इनोसन्स नाहीये बाबा, हा माझा विश्वास आहे स्वतःवरचा आणि आमच्या नात्यावरचा. खरंच सोहम खूप भाग्यवान आहे. एवढी सोन्यासारखी बायको असताना कोणी असं का वागू शकतं तेच कळत नाही मला. बाबा, पण तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुम्ही नाही टेन्शन घ्यायचं. मला खात्री आहे की सगळं नीट होणार आहे बाबा. फक्त तुम्ही त्रास नका करून घेऊ. द्या, मी आईने नेऊन देते डबा. हो बोला. मीटिंग प्रीपोन करायला लागते का? नाही नाही, हरकत नाही, मी लगेच निघते. काय नो प्रॉब्लेम. बाबा, मला निघायला लागते, लगेच मी येते. आई, पटकन नाश्ता करून देते ना काहीतरी. अगं नाही नाही, उशीर होतोय मला. मी काहीतरी सँडविच वगैरे मागवून खाईन ना. बर, मग ड्रायव्हर कडे देऊ का डबा? आता राहू दे, ते मीच घेऊन जाते. ते मला येते बाबा. हा चल येते. अच्छा चला. आजोबा, हा घ्या लाडू. किती लाडू? 5 देऊ अजून? नाही नको. बरं,
सोहम कुठे? त्याच्या कामाचा फोन आला होता म्हणून बाहेर बोलतोय तो. बर. हा, मी जाऊन येतो. चल बाय. ए मला ये. अरे आजोबा, व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज. मग पाय कसा आहे तुमचा? पाहायला काय झालं माझ्या? हा, ते एकदम चकाचक मस्त. तू इथे कसं काय? या बंगल्यात आजी राहते माझी, तिला भेटायला आलो होतो. अच्छा, बर बर बर. हा आहे बाय. हा प्रसादाचा लाडू. ओ, लाडू लाडू लाडू. थँक्यू सो मच. वा वा, हा कसा आहे? अप्रतिम, माइंड ब्लोईंग, अप्रतिम. माझ्या नाचून गेलाय. म्हणजे कसं आहे, नाचून 16 सोमवार करते ना, हो, त्यातला आज 8वा सोमवार आहे. त्याच्यासाठी प्रसादच लाडू आहे. हा घे खा खा. देवावर विश्वास नाहीये माझा, बर. पण लाडूवर आहे. लाडू कमाल झालाय. आणि गंमत आहे आजोबा की चव मला ओळखीची वाटते. ती कशी काय ओळखीची कशी काय वाटते? काय माहित, पण म्हणजे याच चवीचे लाडू मी याच्या आधी पण खाल्लेत. आणि एकदा दोनदा मी देवळात गेलो होतो तेव्हा पण मी सेम लाडू खाल्ले, याच चवीचे. बर. असे काही ना काही करून असे लाडू मला मिळतातच, माझ्यापर्यंत पोहोचतातच. आत्ता म्हणालस की देवावर विश्वास नाही आणि तरी देवळात गेला होतास लाडू खायला. म्हणजे आता देवळात देव आहे की नाही यावर आपण नंतर चर्चा करू. पण ज्यांना खरंच गरज आहे असे गरीब आणि गरजू लोक सगळे तुम्हाला देवळातच मिळतात. मी त्यांच्यासाठी जातो, त्यांना मदत करायला. बाकी देवाला गरज नाही मदतीची तुमच्या. अरे बापरे, काय झालं? मला वाटलं माझा जावई बोलतोय. अभिजित, माझा जावई सेम असेच विचार आहेत, सेम असंच बोलतो तो. तू शेफ वगैरे नाही ना? म्हणलं माझा आणि स्वयंपाकाचा काही संबंध नाही. जुजबी जमतो फक्त मला. पण काही उत्तम खायचं असेल तर हक्काने आजीकडे येतो, करवून घेतो, खातो आणि निघतो. ओ चला निघू, उशीर झाला. असं भेटूया. फ्रेश वाटतं तुला भेटलं की एकदम? मला सुद्धा खूप अरे वाह, क्या बात आहे. वा वा वा, क्या बात. काळजी घ्या. येतो. बाय 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 बाय. बाबा हळू रे. अच्छा, हिला एवढा मोठा नातोय. काय ग, आज मॉर्निंग वॉकला एकदम सुट्टी दिलीस? ती इथं बसलीस? हो ना रे, सकाळी सकाळी माझ्या नातवाचा फोन आला की मी येतोय म्हणून. मग काय इथेच थांबले. अर काय झालं? अरे तू 5-10 मिनिटं आधी आला असतास ना तर तुझी भेट झाली असती. आत्ता जस्ट गेला तो. मला भेटला तो. मला म्हणा ना माझ्या आजीचं घर आहे म्हणून. अरे पण तू त्याला कसं ओळखतोस? काय झालं, परवा मॉर्निंग वॉकला माझा तोल गेला, त्याने मला सावरलं. तिथे माझी ओळख झाली. पण मुलगा अतिशय सुंदर आहे, चांगला, अतिशय चांगला आहे. चला बरं झालं. का मग तोल गेलाय बरं झालं का काय? म्हणजे नाही रे, तुमची भेट झाली ते बरं झालं. मी म्हणलं काय, माझ्यानी काही शक्य झालं नसणार तुमची भेट घडवून आणलं. कमाल आहे तुझी. मला बोलली नाहीस तुझा नातू आलाय म्हणून? अरे तेच तर सांगते, माझा नातू म्हणजे एक अजब रसायन आहे. बर. त्याचा पाय एके ठिकाणी थांबतच नाही. हा, गरजू लोकांची मदत करण्यासाठी सारखा फिरत असतो तो. हा, आता तसा मला भेटायला येतो अधूनमधून. नुसता भेटायला येत नाही, चमचमीत खायला येतो. मला बोलला होता तो. ते माहितीये मला की आजीच्या हातची खायची लहर आली की तो इथे येतो. पण तुझं काय? माझं काय? तूही तसाच. तुझा जावई तुला पौष्टिक सात्विक खायला देतो, पण चमचमीत खायची लहर आली की तू पण इथेच येतोस माझ्याकडे गुपचूप. मी चमचमीत खायला तुझ्या हातचं इथे येतो हे नक्की, पण येताना तुझ्यासाठी खायला पण घेऊन येतो. आज हे लाडू आणलेले आहेत मी. माझ्या नातसूनेनं 16 सोमवाराचं व्रत केलंय, त्याच्या प्रसादाचे लाडू आणलेत मी. आता नाही देणार. आता नाही देणार. दे ना. आरोप काय करतेस तू माझं? नॉट फेअर. नॉट फेअर काय? तू माझ्यासाठी आणलेस ना मध्ये. आणलेत तुझ्यासाठी, पण तुला देणार नाही. आरोप मागे शुभ्राने केलेत ना? केलेत. तिचे हातचे चविष्ट असतात. माहिती प्लीज मला. दे. दे ना. अरे हे इकडे, हे घे, हे घे, हे घे. नको जा. घे, ऐक. घे. का 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 तुझ्यासाठी आणलेत मी. घे. हा हा कसं झालं? थांब.
काय झालं? काय 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 हे काय तुझं एक्सप्रेशन आहे? हे काय चांगलं झालं तर मस्त आलं असं म्हण ना. तशीच आहेस. सुझॅन, सुझॅन, हाय सो. अगं पण मी तुला किती वेळा सांगितलं अशी घराजवळ नको येत जाऊस भेटायला. काय झालं, असा का चेहरा आहे तुझा? भुकेने माझा जीव चाललाय म्हणून आले मी इथे. अगं भूक लाडू खा, तुझ्याचसाठी आणलाय. घे का. लाडू दिस इज नॉट हेल्दी. मी नाही खाणार आहे. आणि तसंही मी आज काही खाऊ शकत नाही. काही खाण्यापूर्वी तुला मला पाणी पाजावं लागेल. सो मी तुझ्यासाठी फास्ट केलाय. काय केलंयस? फास्ट. तू केलंयस? येस. तुझा ना ग असा नसतो फास्ट करायचा, त्याला काहीतरी नियम असतात. म्हणजे तो कधीतरी सुरू असतो, कधीतरी सोडायला लागतो. सोड ना, आपल्याला नाही झेपत ते कशाला करायचं उगाच. हा सो मला माझ्या स्टाईलने फास्ट करू देत. आणि तसंही सो तू शुभ्राला सोडून देशील ना, तेव्हा आपणच लाईफ लॉंग सोबत असणार. आणि मला तुझ्या करिअरची जास्त काळजी शुभ्रापेक्षा. तुझं फ्युचर ब्राईट व्हावं म्हणून मी हे सगळं फास्टिंग अँड ऑल हे करते. पण अशा नॉनसेन्स गोष्टी आपल्यासारख्या लोकांनी नसतात करायच्या. अगं शुभ्रासारखे इमोशनल फुल लोक अशा गोष्टी करतात. पण स्मार्ट होत, प्रॅक्टिकल होत, कशासाठी आहे? सो असू दे, मला करू दे फास्ट अँड ऑल. माझ्याकडे पाणी आहे, तुम्हाला पाणी पास. वेट. ती करतेस ग माझ्यासाठी. लगेच सोडायचं आपण. येस. खूप भूक लागली होती मला. आता माझं पोट भरलं. सॉरी सो.